हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्याकडे आपल्याला माहीत आहे जंतर मंतरवर आंदोलन चाललेलं आहे. त्याचे प्रतिसाद भारतभर उठलेले आहेत. हे सगळे गोष्टीत ना आपल्याला काय घ्यायचं आहे हे मी बोलणार आहे. आपण काय ह्यातनं धडा घ्यायचा. आता पहिली गोष्ट म्हणजे ही घटना खूप घडलेली, म्हणजे नीटचं पेपर फुटणं दुर्दैवी आहे. असं घडायला नको होतं. ओके, दुर्दैवी घटना घडली. नो डाऊट सरकार ॲक्शन घ्यायला लागला, लोकांना पकडले गेले, परत दुसरी टेस्ट घेतली गेली आणि रिझल्ट पण लागला आणि विद्यार्थ्यांचं काय पुढचे दिशेनं वाटचाल पण चालू झाली. म्हणजे ॲडमिशनसाठी ते राऊंड अमुक तमुक सगळं चाललेलं आहे. ह्याच्यामध्ये मला वाटतं 21 विद्यार्थ्यांनी जीव दिला. आता हे महत्त्वाचं. हे बघा, परीक्षा महत्त्वाची का आपलं लाईफ, आपलं जगणं हे महत्त्वाचं? परीक्षा ही आपले जीवनाचं एक अंग आहे, एक भाग आहे. इट इज ओनली पार्ट ऑफ आवर लाईफ. आपल्याला लाईफमध्ये अशा खूप परीक्षा घ्याव्या लागतात किंवा द्याव्या लागतात. म्हणजे परीक्षा हे आपल्या जीवनात येतातच प्रत्येक क्षणाला, पण फक्त इट इज ए पार्ट ऑफ अवर लाईफ. आपलं जीवन मोठं आहे, त्यामुळे त्या परीक्षेसाठी आपला जीव द्यायचं हे काही बरोबर नाही. हे प्रत्येकानं जाणून घ्यायला पाहिजे. परीक्षा सर्व काही नाहीये, आपल्या जीवनातला एक अंग आहे, एक भाग आहे ती परीक्षा. हे जाणून घ्यायला पाहिजे. आणि पुढचं हे एवढं झालं तरी जरा मला वाटते संवाद कमी पडला. आता 2 दिवसापूर्वी वगैरे पंतप्रधान बोलले, खूप छान बोलले. हे जरा आधी घडायला पाहिजे होतं. नो डाऊट आफ्टर ऑल ती पण माणसं आहेत, कुठे काही होऊ शकते असं. त्यामुळे जरा संवादाची गरज होती. आणि आता हे अडून बसलेत. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आता हे बघा, मागून त्यांना एवढ्या मागे लागून राजीनामा द्यायला लावणं काय हे आहे. ते होऊन त्याच दिवशी ॲटलिस्ट नैतिक जबाबदारी स्वीकारून दिलं असतं तर खूप काही ते मिळवलं असतं. आता लालबहादूर शास्त्री नाही, तेव्हा रेल्वे ॲक्सिडेंट झालं, ते रेल्वे मंत्री होते म्हणून अशी कितीतरी उदाहरणं आहेत आपल्याकडे. नो डाऊट तुम्ही हे दिलं नाही, अमुक एवढे काळात एवढ्या परीक्षेचे पेपर कुठले कोणी शिक्षण मंत्र्यांनी दिलं नाही. अहो, ते दिलं नाही म्हणून आपण त्यांचेच लेवलचे आहात का? मग फरक काय पडला त्यांचे आणि आपले? का म्हणजे, आणि ही देशभराची मोठी परीक्षा होती. प्रत्येक परीक्षा मोठीच आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या दृष्टीनं. त्यामुळे ही काळजी घेणं, त्यामुळे आता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपण काय घेतलं घ्यायला पाहिजे. म्हणजे परीक्षा त्या सगळे कंडक्ट करताना किती सिरियसनेस पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. का म्हणजे आजचे विद्यार्थी हेच आपले उद्याचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना आपण सांभाळायला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एक मला वाटते, आपण बोलताना
कुठले शब्द वापरतो किंवा ते शब्द कसे उचलले जातात. फॉर एक्झाम्पल, आता हा कॉक्रोच शब्द हा कुठून उचलला? सुप्रीम कोर्टचे जज साहेब आहे, पण ते बोललेलं सगळं काही उचललेलं नाही. ते कुठल्या संदर्भात बोलले होते, काय बोलले होते, फक्त तेवढ्या एकच शब्द उचलला. बाकी ते संदर्भाचं काहीही, म्हणजे आपण काही बोललो तरी त्यातनं कसं मिसइंटरप्रिटेशन होईल, त्यामुळे आपण बोलताना किती काळजी घ्यायला पाहिजे. ताई, एस्पेशली इफ यू आर ऑन द टॉप मोस्ट प्लेस, हे अतिशय महत्त्वाचं. का? म्हणजे तुम्ही काय बोललात त्याचं हे घेत नाही कोणी. ते काही त्यांना हवं आहे एवढ्याच उचलतात. न्यायमूर्तीने काय सांगितलं तर पूर्ण काही उचललं नाही किंवा त्याचं काही आपण घेतलं नाही. आपण फक्त तो एकच शब्द उचलला. म्हणजे कोणी आपण बोलताना किती केअरफुल असायला पाहिजे हे पण आपण त्यातनं घ्यायला पाहिजे. आणि एस्पेशली विद्यार्थ्यांना, हे बघा, नुसतं आंदोलन करून हे करून तुमचं पुढचं आयुष्य पडलेलं आहे, त्याच्याकडे बघणं खूप खूप महत्त्वाचं आहे. काही मोठे लोक, इस्टॅब्लिश्ड लोक, हे सगळं शांत झाला की जातील, आपले जॉबला जायला लागतील, त्यांचं सुरळीत चालू होईल. पण आपलं काय, हा विचार आपण घ्यायला पाहिजे. आणि एक आपण बघितला असेल तिथे काय खाण्याची रेलचेल चालली आहे. म्हणजे देणारे हात किती आहेत बघा पूर्ण जगात. फक्त इंडियातनंच असं नाही, इंडियातलं तर प्रत्येक कोपऱ्यात नाही येते. तुम्ही बघितलं असाल सगळं किती खाण्याचे प्रकार आहेत. आणि लोकांचं देण्याचे हात केवढे मोठे आहेत हे सुद्धा आपण घेण्यासारखं आहे. आणि बाकी म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ही अशी आंदोलनं करताना ते मूळ मुद्द्यातनं बाहेर जातात का? म्हणजे आता मूळ मुद्दा काय आहे इथे? नीट परीक्षा, विद्यार्थी, एवढ्यासाठी कितीतरी लोकांनी पाठिंबा दिले का? विद्यार्थ्यांना असा त्रास होता कामा नये, आपली सिस्टम व्यवस्थित व्हायला पाहिजे, एवढ्याचसाठी. त्यांना बाकी काही देणं घेणं नाही. पण आता तिथे गेलेले लोक म्हणतात की तिथे स्लोगन्स काय चालले, सगळं वेगळंच चाललेलं आहे. म्हणजे मूळ मुद्देतनं हे कुठेतरी भरकटत चाललेलं आहे का? आणि एक लक्ष द्यायला पाहिजे, म्हणजे हे हायजॅक केलं जाते का? पॉलिटिकल पार्टीज आपले फायदेसाठी हेतनं आपल्याला कसा फायदा होईल म्हणून प्रयत्न करतात का? किंवा आणि एक महत्त्वाचं म्हणजे हे बघा, असे कितीतरी नाराज लोक असतील, त्यांना हे देशात काहीतरी नको तर दंगे म्हणा किंवा जातीपातींमध्ये तडा निर्माण करायचा असेल, एकूण दंगा उठवायचा असेल, त्याच्यासाठी कोणी प्रयत्न करत नाही ना. देशविरोधी शक्ती इथे काम करत नाही ना. ह्याचा पण आपण प्रत्येकानं लक्षपूर्वक जरा विचार करायला पाहिजे. आणि
आपण त्यातनं काय घ्यायचं, काय योग्य आहे, हे पण आपण जाणून घ्यायला पाहिजे. आता एवढे लोक मदत करतात म्हणजे कशाला, मेजॉरिटी ऑफ लोक मदत करतात हे विद्यार्थ्यांचं आहे. पण आज तर विद्यार्थ्यांचं उरलेलं आहे का आंदोलन? त्यात किती विद्यार्थी आहेत हे पण जरासं आपण बघायला पाहिजे. आणि कोणी असू देत, कुठल्याच पार्टीचं असू देत, काही असू देत, हा देश आपला आहे. ह्या देशात दंगा म्हणा किंवा आहे त्या वस्तूंची नासाडी, नुकसान करणं असू देत, ह्या कुठल्याही गोष्टींना आपण सपोर्ट करता कामा नये. आपण नागरिक आहोत ह्या देशाचे. ह्या देशात आपला जन्म झाले म्हणजे आपण खूप पुण्यवान आहोत, भाग्यवंत आहोत, हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.